आता दोघांनी नमस्कार करा आणि तू कलशाला हळद कुंकू वा आणि तुम्ही फुलं वाहून घ्या. आजपासून तुमच्या दोघांच्या आयुष्याला नवीन सुरुवात होत आहे. आता तुम्ही दोघांनी सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकांना सांगायच्या. यापुढे तुमची सुखदुःख एक असणार आहेत. दोघांनी एकमेकांना सगळं सांगायचंय, काही लपवायचं नाही बरं का. मला वाटतंय तू कार्तिकला तुझ्या पास्ट बद्दल सगळं खरं खरं सांगून टाक. नंतर कधीतरी तुझा पास्ट परत आला तर कार्तिकला कळल्यावर त्याची रिॲक्शन काय असेल ह्या सगळ्याचा विचार केलायस का तू? हे जन्माचं नातं आहे आणि कुठलंही नातं हे विश्वासावर उभं राहतं आणि त्यावरच टिकतं. मोक्षा अजूनही वेळ गेलेली नाहीये. खोटेपणावर नातं बांधू नकोस. खरं काय ते सांगून टाक कार्तिकला. त्यांना पण कळू दे की तू तुझा बॉयफ्रेंड आहे. तू डीच केलंस मला आणि मी आता तुला कुठे नाही जाऊन देणार. तू माझी आहेस. तू भले तू लग्न कोणासोबत करू. आज लग्न आणि हनीमून आपलाच होणार. तू माझी आहेस. मी संशय नाही घेते तुझ्यावर. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर खरंच. आणि म्हणून त्रास झाला. सॉरी. त्यांना पण कळू दे कोणासोबत मी तुझं काही लपवायचं नाही बरं का. तर त्याला मला हेच वाटेल की तू कार्तिकला तुझ्या पास्ट बद्दल सगळं खरं खरं सांगून टाक. तू डीच केलंस मला. मी आता तुला कुठे नाही जाऊन देणार. थांबा. काय झालं मोक्षा? काही नाही. कार्तिक, मला तुझ्याशी बोलायचंय. आता हो. काय बोलायचंय? इथे नाही, तू माझ्या बरोबर रूम मध्ये चल. मोक्षा. मोक्षा, अगं आई. मोक्षा, काय करतेस अगं? अगं ग मोक्षा. मोक्षा, मोक्षा, मोक्षा काय चाललंय? मोक्षा. मोक्षा, काय करतेस तू? मोक्षा, आत्या थांब. थांब काय थांब? वाट सोड माझी. आणि तुझा काय संबंध ग ह्याच्याशी? त्यांचा प्रश्न आहे ना, त्या दोघांना सोडवू दे. दोघांचा प्रश्न आहे म्हणजे? तुला काय माहिती आहे याच्याबद्दल? तू भर लग्नातून मला इथे असं का आणलंयस? मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. आपलं लग्न सुरू आहे खाली, त्याहून महत्वाचं काय असू शकतं? आहे, अजून एक महत्वाची गोष्ट आहे जी तुला सांगितल्याशिवाय आणि त्यावर तुझं मत काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय मला या नव्या नात्याची सुरुवात करायची नाहीये. मोक्षा काय बोलतेस? नीट सांग, कशाबद्दल बोलायचंय तुला? माझ्या पास्ट बद्दल. श्रावणी, काय विचारते मी तुला? म्हणजे मोक्षा आणि कार्तिक आत काय बोलतात हे तुला माहिती आहे का? माझ्याकडनं एक चूक झाली. चूक? हो, आणि त्या चुकीचं ओझं घेऊन मला हे नातं पुढे घेऊन जायचं नाही. शुभू, तुला माहितीये का हे काय चाललंय ते? सांगा तरी कोणीतरी काहीतरी. आता साहेब ते काय तत्तपापा लावलाय? ए श्रावणी, माझ्या मोक्षाच्या वाईटावर का उठलेस ग तू? श्रावणीने काय केलंय? मोक्षा कार्तिकशी काय बोलते हे तिला कसं माहित असेल? अगं मग ती मला आत का नाही जाऊ देत? उत्तर आहे का याचं? हिनीच मोक्षाच्या मनात काहीतरी भरवलंय नक्कीच. नक्कीच यांच्या श्रावणीने काहीतरी गोंधळ घातलेला दिसतोय. जर का हिच्यामुळे मोक्षाचं लग्न मोडलं तर हिला सोडणार नाही मी. बाजूला. नाही आत्या. माझ्याकडनं ना खूप मोठी चूक झाली. प्लीज मला माफ कर.
प्लीज मला माफ कर, प्लीज प्लीज. मोक्षा, काय झालं? काय झालं? कार्तिकला सांगितलं सगळं. काय म्हणाला तू? जे जे होतं ते सगळं सांगितलं. काही नाही, त्याने ऐकलं आणि निघून गेला. श्रावणी, पण तू घाबरू नकोस हा. जे काही होईल ते मी फेस करायला तयार आहे. उलट बरं झालं मी सांगितलं. माझ्या मनावरचं ओझं उतरलं. थँक्यू श्रावणी. मोक्षा, ए मोक्षा, दार उघड लवकर. अगं पाहुणे खोळंबलेत. काय चाललंय? श्रावणी मॅडमांचं आता काही खरं नाही. कार्तिक सर रागात दिसत होते. याचा अर्थ ते लग्न नक्की मोडणार. मारुती राया, काहीतरी कर. काय करायचं या पोरीचं? अरे कार्तिक, कार्तिक काय झालं रे? हा, मला फक्त 5 मिनिटं हवी तिच्या बरोबर. जस्ट 5 मिनिट्स. मोक्षा, इट्स मी कार्तिक. मला बोलायचं तुझ्याशी. कार्तिकला काय बोलायचं असेल? देवा, काही झालं तरी लग्न तुटू देऊ नकोस प्लीज. श्रावणी, काही झालं तरी तू टेन्शन नको घेऊस. जे काही होईल त्याला मी फेस करेन. हा, मोक्षा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. मी येते. थांब श्रावणी. मोक्षा, माय डिअर मॉक्सी, माझ्याशी लग्न करशील? तू खरं बोलतोयस? हो, तू तुझ्या मनातलं मला जे काही येते खरं खरं सांगितलंस. मला खरंच खूप छान वाटलं. इनफॅक्ट माझ्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे का रिलेशनशिपमध्ये. आणि म्हणूनच माझं एक अफेअर होतं. बट इट्स इन द पास्ट. इट्स ओव्हर. माझं आता फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझ्याबरोबर राहायचंय. मला माझं अख्खं आयुष्य तुझ्याबरोबर घालवायचंय. आय वॉन्ट टू ग्रो ओल्ड विथ यू.